आता किट्टूला आज नाही का युनिफॉर्म घालून आम्ही शाळेत पाठवून आले. कारण की त्याचा युनिफॉर्म आलेला आहे ना किट्टू. गुड मॉर्निंग तर बोललाच नाही तू. गुड मॉर्निंग तर बोलला माहित नाही का मम्मी स्कूलला जायला खूप मजा येतात. हा तुला माहिती का नाही अजून? खेळायला पण मजा येते ना. आज काय स्कूल मध्ये तुझ्या? यांना सांग ना, ऑडियन्सला सांग आपल्या. आज माझ्या ड्रॉइंग कॉम्पिटिशन आणि त्याच्यासाठी तयार होतो. काय करणार विचार ना. फोगीवाने दिसतंय खाली. असं नको बोलू. आमच्या तुझ्या शाळेत सगळे असे झाले है ना किट्टू. पोरीची घेतले पण तुम्ही सॉक्स. अरे बा माझ्या शाळेमध्ये असेच का कपडे घालते आज. शाळात नाही लय बाबा, तुझ्या स्कूल मध्ये बोल. ओके युनिफॉर्म भारी आहे ना. पहिल्या डब्याला द्यायचे काय? किती तास आहे आज? आज किती तास आहे? सरळ येत होतं. थांब ना. एक काय वरच्या बटन नव्हतं खोलला ना गिफ्ट होता. का हो? हा? आज किती तास? 2. तुम्ही तर बोलले एक तास आहे. मी मॅडमला विचारून येतो. ठीक आहे. ओके ओके थांब थांब बटन लाव. पोरीवाने दिसते खाली. बटन लाव. नाही दिसत पोरगी आणि तू कबल चिलवती किट्टू दादाला चिलू चिलू करती का? लगेच लाठीच्या जेवण तुला नाही खाल्लं मी आता. तुझ्या आजचा नाही खाणार मग. मग माझ्या करायचे हातचं आजचे खाशील? खायचे. अहो स्कर्ट वाणी दिसते की तुझी पॅन्ट मला स्कर्ट वाणी. तशीच आहे. किट्टू आजं. बाबा खालीच नव्हतं हा खालीच राहील. असं तो मला भारी दिसते की तर. किट्टू भारी दिसतं. किट्टू माझ्या पण किट्टू भारी दिसतं. किट्टू आता अजून काय वाटते? अजून काही बाकी आहे तर माहित आहे त्यात फोडणं नाही काय. काही नाही. असं लाव. मी याचं नाव लिहितो पहिले. दे ग नाव लिहायला. केच पेन आहे बघायचे. फोटो काढले फोटो काढे. पेन दे. पेन दे. इकडे बघ पिलू. एक फोटो दे ना सर. तर आताच किट्टूनी नाही काय हे फिनिश केलेलं आहे. याच्यामध्ये होतं प्रोटीन त्याने फिनिश केलेलं आहे. आणि आता युनिफॉर्म कसा दिसतो आमच्या किट्टूचा नक्की बघा आणि दाखवा. सांगा कसा दिसतोय. किट्टू उभा आहे. खिशात हात घाल. हा दाखव. इन करून नाही जाणार का तू? नाही जाणार. ओके भारी दिसतो ना किट्टू. इथं माझं नाव आहे. किट्टूचं नाव आहे इथे. किट्टूचा इथं टिफिन रेडी आहे. टिफिन नका बॅग मध्ये दे ठेवून. कवर तर लाईक 2 hours later. हे कोण असतं? हे ये ही झाली का? ही शंभर पडू नये म्हणून. ए, तर आता ना का आमचं किटू होता सकाळी चाललेलं आहे घरी आणि मस्त खिचडी खाल्ली. मस्त पप्पाच्या हाताने खिचडी खाल्लेली आज खिचडी आणि एक डब्यामध्ये एक लाडू दिलेला होता. कारण ना एक तासासाठी स्कूल किट्टू होत. दादा तो लाडू आवडलेला नाहीये. बाप रे इतके गोड झालेले. कारण की ते मम्मीने बनवलेले त्याच्यामुळे आवडलेला नाहीये त्याला. किट्टू दादाला मम्मीने बनवलेलं नाही आवडत, त्याला पप्पाने बनवलेलं आवडतं. हे ना किट्टू दादा. खरं किटू होता. खरं किटू होता. पप्पा तू मम्मी सोड. पप्पाच एकटा. पप्पाचा आणि मम्मीचं पण आवडतं असं बोलतोय ते. किटू होता माझं पण आवडतं तुला. नाही, अजून पप्पाचं हे बघ किटू दादाला का फक्त 10 मिनिटासाठीच ब्रेक असतोय आणि किटू दादा फक्त आमचा एकच घास खाऊ शकतो 10 मिनिटामध्ये. आणि मी पहिला लाडू सगळ्यात छोटावर दिला होता पहिला डब्बा खोलून तर एकच घास खाल्लेला त्याने. आणि मग मी याला विचारलं किती तास असते म्हणजे किती मिनिटं असते जेवण करायला. ब्रेक किती मिनिटाचा असतोय? 10 मिनिटाचा ब्रेक असतोय. किटू दादा एकच घास खातोय आमचा.
एकच घास खाल्ला ना तू? आणि मी लोकल माणूस तो माझी कुलचीचा रोबोट आणि रोबोटनी काय अभ्यास केला माझा कुलचा अभ्यास रोबोट करतो तुझा? कुलचा बाल. आता सगळा मंडे पासून ना 2 तास राहणार आहे तसंच आपलं. करतो मी बोलतो मला होमवर्क करून दे मी बोलतो माझी सगळी ड्रॉइंग कम्प्लीट करून टाक ड्रॉइंग कम्प्लीट करून टाकतो हा का? रोबोट का? सगळ्याचं सगळं ना काम ऐकतो मी बर. कोणाला येतो रोबोट कोणता रोबोट? तू अंगात ठेवता तुझ्या अंगात आहे? तुझ्या अंगामध्ये रोबोट आहे बरं. मी असं करतो येतो बाहेर निघतोय अरे बापरे. असं पक्षीवाणी करणार असं बाहेर निघाला ती आठ आवड मम्मी मम्मी आवाज रोबोट त्याच्या अंगात. तुझ्या अंगात रोबोट आहे, काढून टाक रोबोट. तो पण लोहाच्या पण लेटो काढतात नाही एक घुसावाला घेत ते बी नाही निघत अजून टोटल बी नाही इकडे ते मी सोडून ते जाऊ द्या. पहिले मंडे पासून यायला हे ना मंडे पासून 2 तास आहे ना याला स्कूल. तुला काय शिकवलं सर? टीचरनी काय शिकवलं सर? आपण घुसा मारला अरे नाही नाही कुठल्या मला हा डेंजर. टीचरनी काय काय शिकवलं ते? अरे ते जाऊ दे. तू फ्रेंड झाली का नाही ते स्कूल मध्ये? ते जाऊ दे. कोण कोण फ्रेंड झालं मला बोललं काल तू एक बॉईज आणि गर्ल झालेली माझी फ्रेंड. सांग ना मग काय बोलले तुला? कोण कोण फ्रेंड आहे नाव सांग. बस एक सारखे सारे प्रोग्राम झाले सगळ्याचे सगळे पूर्ण झाले. मला सांग टीचरने तुला काय शिकवलं पहिला दिवस? तुला काही कळायला का नाही? टीचर बी फ्रेंड झाली टीचर फ्रेंड झाली तुझी? तुमचं चांगलं आहे रे. टीचर फ्रेंड म्हणून टाकतं लगेच. आमच्या वेळेत तसं काही नव्हतं. आम्हाला धमकी होतं डायरेक्ट धप्पाधप मारायची टीचर. सांग ना काय शिकवलं? कोणती पोएम शिकवली? पोरं आज तरी बघ बाईसची शिकवली बारिश. हा बोल बरं काय बोल बरं मग मराठी मध्ये का? मग काय काय अजून काय येतं तुला त्या शिकवलं? पण सकाळी होतो ना 7 वाजल्याने 7 वाजल्यानी. हा बरं तुला काय येतं ते बोल. काय येतं? म्हणजे शाळेत जाऊन काही शिकतोय का नाही? का पैसे वेस्ट करायला चाललाय? टाइम आणि पैसे. हा सांग काय. वेस्ट करायला नाही जात रोज मला अभ्यासाची बुकच नाही येत. सारे पोरं बुक घेऊन येतात पण तुम्हाला बुकच नाही देत. अरे सगळ्या पोरांनी स्कूल मध्ये बुक ठेवलेले आहेत. आता या जमान्यात काय झालं माहिती का? बुक घेतले ना तसे मॅडम कडे जमा करतात पहिले ते. दिले ना तुम्ही ते कव्हर लावून? सगळे दिले. कव्हर बिवर लावून दिले सगळ्यांनी. तिकडे जमा केले सगळ्या पॅरेंट्सनी. आणि आता नाही काय बुक तिकडे जमा ठेवतील आणि हे जेव्हा जातील ना स्कूल मध्ये तेव्हा तिकडे बुक देतात. तुला बुक नव्हती दिली आज? मग सगळ्यांना दिली होती. ड्रॉइंग कॉम्पिटिशन नव्हतं आज ते मला करायलाच नाही म्हटलं होतं. आज ड्रॉइंग नव्हतं ना? मग ड्रॉइंग कॉम्पिटिशनच्या दिवशी देतील ना ते. तुझं नाव लिहून दिलेलं आहे किट्टू बुकवर. माझ्या हा मला ड्रॉइंग बुक करू ना मॅडम तो देईल. मॅडम जो सगळं मॅडम पैसे आम्ही देईल. नाही का जेव्हा ह्या बालवाडीतच गेलो होतो ना डायरेक्ट बालवाडी. बाबा आज ते मी भाईचे भाई ड्रॉइंग बनव अजून टॉपिक घेतो ना याला तरी असं म्हणजे हे काय बोलतात बॅग वगैरे आम्ही बाजाराची पिशवी घेऊन जायचो. काय खोटं बोलताय तुम्ही? काय खोटं बोलताय पण तुम्ही? आणि बाजाराची पिशवी घेऊन गेले असं? बाजाराची पिशवी. काय खोटं बोलताय तुम्ही? मग आम्ही पहिले कितीपर्यंत? कोपरगावला जायचो मी 3री इथं तर सांगितलं ना पण इथं आल्यावर इथं बस मध्ये. इथं नाही. मग आता शाळेत टाकतील मोठ्या तर ते नाही मग बाजाराची इथं पिशवी इथे किती पासून टाकलं तुम्हाला असं बोलते? 6वी 7वी पासून. 6वी 7वी पासून टाकले तर? मी तर म्हणजे 4थी 5वी पासून टाकेल. 6वी 7वी पासून टाकलेले. म्हणजे तुम्ही 4थी 5वी 6वी तिथे शिकले मग कोपरगावला? कोपरगाव.